बघा किती छान झालेत लाडू। असेच लाडू तुम्ही पण बनवून बघा। शरीरासाठी छान आहेत लाडू। पावसाळा थंडी छान आहेत। 8 दिवस राहतात हे लाडू। चला तर मग मी तुम्हाला बनवून दाखवते हे लाडू। खोबरं, तीळ, मखाणे, अक्रोड, पिस्ता, मनुके, खजूर, वल्ली खजूर, काजू, बदाम, अंजीर आणि गूळ। आता खोबऱ्याला किसून घ्यायचं, मग सगळं तुपामध्ये भाजून। गरम झाली, मी गॅस बंद केलेला। आता चालू करायचं आहे। तूप टाकल्यावर तूप घेते टाकून, लागेल तसं टाकायचं तूप। आता गॅस चालू करून घेते। वितळलं की काजू तळाय घ्यायचे। गरम झालंय आपलं, आता काजू टाकून घेऊ। लगातार त्याला हलवत राहायचं, करपू नाही द्यायचं, लालसर भाजून घ्यायचं। काय आलं लाल भाजून घ्यायचं। गॅस बंद करून घ्यायचा। भाजून झाले, आता काढून घ्यायचं। असंच काढून घ्यायचं, जादा पांढरं पण नाही ठेवायचं। लालसा कलर काढून घ्यायचा। गॅस बंद करायचा। आता तूप करपण। आता बदाम टाकायचे। गॅस चालू करून घ्यायचे। बदाम लाल भाजून घ्यायचे जरा, आणि सगळं वेगळं वेगळं भाजायचं। एकत्र भाजायचं नाही, अलग अलग भाजून घ्यायचं सगळं। तर एकत्र कळणार नाही ना काय भाजलं काय नाही भाजलं, म्हणून वेगळं वेगळं भाजायचं। असे लाडू चांगले होतात। टाइम काढताना गॅस बंद करायचा, नाही तर तूप जळून जाईल। हलवत राहायचे त्याला, चांगलं लाल भाजून काढायचं। मी आता बदाम काढून घ्यायला लागले, गॅस बंद केलाय, कारण तूप जळून जाईल ना, म्हणून तुम्ही पण करायचं तसंच। चालू नाही ठेवायचं गॅस। हे करताना कधी पण गॅस चालू बंद करायचं। बंद झाले भाजून। आता अक्रोड टाकताना गॅस चालू करते। अक्रोड टाकते आता। अक्रोडला पण चांगलं भाजून घ्यायचं, म्हणजे अक्रोड चांगलं येईल तुपामध्ये। परतून घ्यायचं याला पण चांगलं। गॅस कमी करायचा, आपल्याला कलर दिसायला लागला की गॅस कमी करायचा। म्हणजे सगळ्या वस्तूंना असंच करायचं, मग लाडू चांगले बनतात। नाही तर एक वस्तू कच्ची अशी राहिली नाही पाहिजे। आता अक्रोड काढून घेऊ। अक्रोड बी झाले, मी अक्रोड काढून घ्यायला लागले। बघा कसं भाजलंय, दिसतं ना तुम्हाला? छान भाजलंय का नाही? मनुकं टाकून घ्यायचं। मनुक्याला पण काढून घ्यायचं लगेच। मनुकं जास्त वेळ नाही होत, लगेच भाजतं मनुकं। तुम्हाला तर माहिती आहे मनुकं कसे भाजतात, लगेच भाजतात, टाइम नाही लागत, पट बनतात मनुके। हलवतच राहायचं, थोड्या वेळ हलवतच राहायचं त्याला। आणि तूप कधी पण एवढंच घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही तूप। बघा मनुके भाजायला लागलेत, आता कलर दिसायला लागलाय। बघा भाजतात का नाही मनुके? बघा फटाफट भाजतात। मग आपण गॅस बंद करून टाकायचे, मनुके काढून घ्यायचे। बघा मी काढायला लागले, दिसतात का तुम्हाला छान भाजलेले? असेच भाजायचे। मसाला पण लगेच भाजतो, म्हणून त्याच्यासाठी पण गॅस कमी करायचा। लाडूच नसला तरी चालेल, तुमची मर्जी। जे टाकायचं तर टाकू बी शकतात, नाहीतर नाही बी टाकू शकतात। मखाण्याचं काय नाही, आपल्या मनावरचं आहे। मला आवडतं म्हणून मी आणला मखाना, पण अशी काही नाही की मखानाच टाकायचा।
बिना मखाण्याचे पण लाडू बनतात. काढून घ्यायला लागणार, असाच भाजायचा. एवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं, लागण तसं टाकायचं. आता पिस्ता टाकणार आहे मी. सूप विरघळलं की पिस्ता टाक. रोस्टवाले पण आहेत ना हे, लगेच भाजतात हे. टाइम नाही लागत त्याला पण. आता अंजीर टाकायला लागले. अंजीरला पण असंच परतून घ्यायचं चांगलं. तूप कमीच टाकायचं भाजताना, जास्त नाही टाकायचं. जेवढ्या पण वस्तू सगळे ड्रायफ्रूटचे आहे ना, त्याच्यामुळं कमीच वापर करायचा तुपाचा, जास्त नाही करायचा. बघा कलर पण आलाय अंजीरला. काढून घ्यायचं आता सगळं. भाजायचं होतं. तिळाला पण हलवता यायचं. तीळ पण लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचं. काढून घ्यायला लागलं अशा पद्धतीने काढून घ्यायचे. आणि वरती गॅसवर काढता येणार नाही ना. तीळ खोबरे टाकते, खिसणीमध्ये बारीक करून घेतलेले आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना, खोबऱ्याला बी भाजतं, म्हणून खोबऱ्याला पण कमीच घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं. जे थोडं थोडं राहतो ना खोबरा, तो पण द्यायचा टाकून यायला. मिक्सीमध्ये आपल्याला परत त्याला बारीक करून घ्यायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त लाल भाजून. खोबऱ्याला जास्त तूप बी नाही टाकायचं, त्याचं तेल सुटत असतं खोबऱ्याचं, म्हणून कमीच टाका. बघा असाच भाजून घ्यायचा. बघा असाच भाजून घ्यायचा, जास्त पण नाही लाल गरज करायची. आता खोबरा काढून घ्यायचा आहे. मी आता काढून घेणार आहे. मी आता खोबरा काढून घेते. त्याला पण असंच काढावं लागेल. खोबरा असाच भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये मोठे ते पीस राहतात, ते पण भाजून घ्यायचे, काय नाही. मिक्सीला वाटायचे. तिला किती 2 चमचे टाकले तरी चालते तुपाचे. बघा मी 2 चमचे टाकले. तो खजूर किती पण घेऊ शकतात लाडूसाठी. पाव किलो, अर्धा किलो, आपल्या मनावरच आहे किती टाकायचे खजूर. मी आता खजूर काढायला. बघा ह्याला पण असं दरदरा मोठं मोठं वाटून घ्यायचं. तुम्हाला दाखव, बघत राहायचं. बारीक झालंय का नाही झालं तर परत असंच वाटून घ्यायचं. बघा तुम्हाला दाखवते. बघा असंच लई बारीक नाही करायचं. गूळ टाकून घेतलाय, गुळाला पण आता हलवत राहायचं. गूळ पाकासारखं होईल ना तवर हलवायचं. आता ते खजूर टाकून द्यायचे. आपण जे भाजले होते ना ओल्लेवाले, ते टाकून द्यायचे. असाच पाक बनल्याच्या नंतर खजूर सोडून द्यायचं. त्यालाच वितळून घ्यायचं. ह्याच्यामध्ये खजूरला फुटायची गरज नाही. पहिली जशी आपण भाजून घेतली तशीच भाजून घ्यायची. मग बघा खजूर कशी एकदम मस्त होती, पाणी सोडते एकदम खजूर. हे असं टाकून घ्यायचं आणि लगेच हलवायला घ्यायचं. हे घट्ट दिसलं ना मग तूप टाकून घ्यायचं. मग आपल्याला माहीत पडतं. टाकून घ्यायचं तूप असं. म्हणून पहिलंच तूप कमी टाकायचं भाजताना, नंतर पण आपण वरून टाकतो. घट्ट वाटलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. माझं घट्ट झालं म्हणून मी तूप टाकलं. तुम्ही पण तसंच करा. घट्ट असेल तर तूप टाका, नसेल तर नका टाका. इलायची तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, मी टाकत नाही इलायची. बघा हे थंड झाले. आता आपण लाडू बांधून घेऊ. मी दाखवते तुम्हाला लाडू बांधून. असंच बांधून घ्यायचं लाडू. गार झाल्यावर, गरममध्ये पोळताना म्हणून नाही बांधले मी, थंड झाल्यावरच बांधते मी. हे बघा लाडू बांधून झाले. बघा लाडू कसे झालेत. तुम्ही बी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.